एकदा हा ठेचा खाल्लात तर रोज जेवणात त्याचीच मागणी होणार. चला तर बनवूयात ठेचा. ठेचा म्हणजे आपली महाराष्ट्रीयन प्रेम. चला तर बघूयात कसा बनवायचा. त्यासाठी मी काय काय इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत ते सांगते. पहिले मी शेंगदाणे घेतले होते. शेंगदाणे पहिले मी बारीक गॅसवरती छान असे खरपूस भाजून घेतले. त्यानंतर आपल्या पोपटी मिरच्या घेतल्या. खूप हिरव्या मिरच्या नाही घ्यायच्या, त्या खूप तिखट लागतात. त्यानंतर त्या हिरव्या मिरच्यामध्ये थोडंसं हिरवी मिरची पहिली वाटून घेतली. मग त्याच्यामध्ये मी वरतून शेंगदाणे ॲड केले. दोघांना पण असं थोडं मोठं मोठंच ठेवलं. खूप बारीक केलं तर काय होतं, एकदम बारीक ठेचा एकदम दाताखाली शेंगदाणे वगैरे नाही येत तर ती टेस्ट चांगली नाही देत. मग मी एक तवा गरम करून घेतला. त्याच्यामध्ये मीठ टाकलं पहिलं थोडंसं. तुम्ही वरतून पण टाकू शकता, पण आपल्या चवीनुसारच मीठ घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये मी आपलं मिश्रण घातलं. मिश्रण म्हणजेच शेंगदाणे आणि मिरचीचं मिश्रण घातलं. त्याच्यामध्ये लसूण वगैरे काही टाकलेलं नाही आहे मी. विदाऊट लसूण कांद्यावाल्या लोकांनी पण हा ठेचा खाऊ शकता. ह्याला बारीक गॅसवरती चांगला खरपूस भाजून घेतला. तुम्हाला वाटलं तर थोडंसं लवकर खरपूस होत नाही तर तुम्ही थोडासा गॅस मोठा पण करू शकता. त्यानंतर थोडंसं मीठ कमी होतं म्हणून मी थोडं मीठ ॲड केलं आणि थोडं वरतून मी तेल पण टाकलं होतं. असं बारीक गॅसवरती चांगला खरपूस भाजून घेत होते. मी काही खूप खरपूस नाही केलेला, जसं मला आवडतो मी तसं केलं. तुम्ही अजून 5 मिनटं ठेवू शकता. ह्याच्यामध्ये चांगला खरपूस असा क्रंची आपला ठेचा तयार आहे. तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू.